राहिलाच नाही पाहिजे, राहिलाच नाही पाहिजे. आणि एवढा वेळ, इतके वेळ म्हणजे रात्रीची 10-12 वेळ एकच आहे, फार संशोधनाचा विषय. अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर शहरातील वीज पुरवठा वारंवार खंडित होत असल्याने नांदगाववासी हैराण झाले असून नगरपंचायतचे नगरसेवकांनी नगराध्यक्ष सौ प्राप्ती मारोटकर यांच्या नेतृत्वात विद्युत कार्यालयावर धडक देऊन उपकार्यकारी अभियंता श्याम एनगंटीवार यांना घेराव करून वीज पुरवठा सुरक्षित करावा, अन्यथा कार्यालय ताब्यात घेऊ असा इशारा निवेदन सादर करून दिला. नांदगाव शहरात 15 दिवसापासून वीज पुरवठा वारंवार खंडित होत असल्याने शहरवासी त्रस्त झाले आहे. दिवसातून 20 वेळा वीज पुरवठा खंडित होत आहे. जोराचा पाऊस किंवा वादळ वारा नसताना रात्री वेळी अवेळी विद्युत पुरवठा बंद होतो. नेमकं कारण नसताना लाईन जाते असा प्रश्न निर्माण झाला असून याचा जाब नगराध्यक्ष मारोटकर यांनी वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना विचारला असता अधिकारी निरुत्तर झाले. 29 जून रोजी शहरातील विद्युत पुरवठा सायंकाळी 7 ते 12 दरम्यान 17 वेळा खंडित झाल्याने नागरिकांनी वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात चांगला संताप व्यक्त केला व संबंधित कर्मचारी अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावून एका दिवसाचे वेतन कपात करण्याची मागणी केली. त्यावर तात्काळ कार्यवाही करण्याचे आश्वासन उपकार्यकारी अभियंता एनगंटीवार यांनी दिले. यावेळी नगराध्यक्ष सौ प्राप्ती मारोटकर, नगरपंचायत गटनेते प्रकाश मारोटकर, उपाध्यक्ष अहमद जामीर, मोहम्मद साजिद, नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ते अमोल धवसे, शेख हारून, शाहरुख, सुमित लोमटे, हिमांशु तोटे, शुभम रावेकर, अक्षय हिवराडे, पवन शिरभाते, प्रेम हिवराडे, अमन मानकर यांच्यासह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते. स्थानिक शहराचे विद्युत विभागाचे कार्यालयाचे अधिकारी व विद्युत पुरवठा करणाऱ्या कर्मचाऱ्यात समन्वयाचा अभाव असल्याने वीज पुरवठा वारंवार खंडित होत आहे. तात्काळ यावर उपाययोजना कराव्या, अन्यथा तीव्र आंदोलन छेडू असा इशारा प्रकाश मारोटकर यांनी दिला. ब्युरो रिपोर्ट, एमबी न्यूज, महाराष्ट्रातील बातमीपत्र, नांदगाव खंडेश्वर, अमरावती. 7 ते 10:30 पर्यंत 12-13 वेळा लाईन गेली. आली की लगेच 5 मिनिटात, 1 मिनिटात, 2 मिनिटात लाईन चालू. अपडेट झालं ना, आपलं एमएसबी अपडेट झाला की नाही. हे कंडिशन कधी होती? 2007-8 मध्ये ठीक होतं, समजू शकतो तुमचा फॉल्ट आहे, फॉल्ट काढायला 5-5 तास, 3-3 तास, 4-4 तास लागणार, हे समजू शकतो. परंतु आता कितीतरी टेक्नॉलॉजी पुढे गेलेली आहे, तुमच्याकडे स्टाफ वाढलेला आहे. याला एकच कारण आहे साहेब, तुम्हाला वाईट वाटत की तुमच्यात समन्वय नाही, कर्मचारी तुमच्यात समन्वय नाही आणि तुमचे लोक मुख्यालय राहत नाही. साहेब, मी पत्रात तेच लिहिलेलं आहे. कालच्या फॉल्टला, काल झालेल्या नांदगाव शहरातल्या नागरिकांच्या गैरसोयीला जे कोणी लोक जबाबदार आहेत त्याचं इमिजिएट आज तुम्ही वेतनात कपात करा साहेब. 1 दिवसाला शोकास द्या त्यांना. जे कर्मचारी असतात, जे अधिकारी सगळ्यांना शोकास दिली पाहिजे आणि त्यांचं 1 दिवसाचं वेतन कपात केलं. त्याच्याशिवाय कोणी जागेवर येत काय होते मग सांगा. लाज होते हो तुम्हाला फोन करायची. किती वेळा फोन करा, आम्ही किती वेळा फोन करायला पाहिजे.